नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का। 120 रुपये टाकलो आता टाकलो 125 रुपये 5 रुपये 110 रुपये 105 रुपये 120 रुपये 120 रुपये 125 रुपये 130 रुपये 135 रुपये 140 रुपये 140 रुपये 140 रुपये लाल ड्रॅगन 140 145 रुपये 145 रुपये 145 रुपये लाल ड्रॅगन 72 73 74 75 76 77 78 89 रुपये 80 81 82 83 रुपये 84 85 86 87 88 रुपये 89 91 92 93 94 95 96 97 98 99 100 105 110 105 रुपये 115 120 रुपये 120 रुपये लाल ड्रॅगन 120 रुपये 125 रुपये 125 रुपये 130 रुपये 130 रुपये लाल ड्रॅगन। पेरूची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तायवान पेरूसाठी साधारणतः आज दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्ती असतं 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक ही भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण पेरूसाठी झालेली पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहायला मिळते तर साधारणतः पपईसाठी आज उच्चांकी दर 30 ते 35 रुपयापर्यंत पाहायला मिळतो। तर हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून दर पाहायला मिळतो। तर आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पपईसाठी पाहायला मिळते। गावरान चिकूची क्वालिटी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत गावरान हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60-65 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर आवक आहे, त्याचबरोबर दरामध्ये तेजी ते चिकूसाठी पाहायला मिळते। सीताफळाची क्वालिटी पाहायला मिळते तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान सीताफळासाठी साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते, क्वालिटी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटी बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे आज कमी पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी 30 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक आहे, त्याचबरोबर थोडीशी ग्राहकांची संख्या कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। मोसंबीची क्वालिटी पाहायला मिळते तर साधारणतः मोसंबीसाठी 20 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। क्वालिटी आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः 80 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 350 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, तर दर जे आहे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। संत्र्यांची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये संत्र्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। क्वालिटी बरोबर आवकही पाहायला मिळते, तर दरामध्ये तेजी पाहायला मिळते। कलिंगडची क्वालिटी पाहायला मिळते तर साधारणतः कलिंगडासाठी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आज आपल्याला लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत लिंबांसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांसाठी दरामध्ये तेजी पाहायला मिळते। उत्पन्न मक्याच्या कणसाची आवक पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते चांगल्या उत्पन्न मक्याच्या कणसासाठी 10 ते 13 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात।